ह्या लेक्चरमध्ये बघणार आहे आपण एम्पियर्स सर्किटल लॉ. कोणता? एम्पियर्स. ओके, बरं. ह्याच्यामध्ये एम्पियर्स सर्किटल लॉ हा सेम आहे गॉस लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक. कशासारखा आहे? गॉस लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक सारखा आहे एम्पियर सर्किटल लॉ. बरं, गॉस लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक आपण जसं डिस्कस करूया म्हणजे तुम्हाला हा कळेल. जर एक चार्ज असला तो कुठल्या तरी सरफेसमध्ये, सपोज मी एक स्पिअरमध्ये एनक्लोज केला, ओके, तर आपल्याला फ्लक्स कसा भेटायचा? क्यू बाय एप्सिलॉन नॉट एवढा भेटायचा, बरोबर. काय भेटायचा? क्यू बाय एप्सिलॉन नॉट, बरोबर. सपोज एका स्क्वेअरमध्ये असला, एनक्लोज असला, तरी आपण फ्लक्स काय म्हणायचो? फ्लक्स कमिंग आउट ऑफ दी सरफेस काय म्हणायचो? क्यू बाय एप्सिलॉन नॉट. म्हणजे काय? एखादा चार्ज जर एखाद्या सरफेसमध्ये असला तर आपल्याला क्यू बाय एप्सिलॉन नॉट एवढा फ्लक्स भेटणार. ओके, सेम असतं एम्पियर्स लॉचं. काय असतं? एम्पियर्स लॉचं. बट ह्याच्यामध्ये आपण सरफेस बघतो. ओके, काय बघतो? सरफेस. तर एम्पियर सर्किटल लॉ काय सांगतो आपल्याला की द बी बार डॉट डी एल बार, ओके, मॅग्नेटिक फ्लक्स थ्रो क्लोज एलिमेंट, ओके, क्लोज लेंथ म्हणूया आपण, कारण आपण डी एल घेतो आहे. काय घेतो आहे? डी एल घेतो आहे. इकडं काय घेत होतो? ई बार डॉट डी ए घेत होतो. सरफेस एरिया घेत होतो. काय होतं? सरफेस एरिया इज इक्वल टू चार्ज इनसाइड, ओके, चार्ज इनसाइड अपॉन एप्सिलॉन नॉट, चार्ज इनसाइड अपॉन एप्सिलॉन नॉट असं करत होतो. तर इथं काय घेतो आहे? लेंथ घेतो आहे. काय घेतो आहे? लेंथ. तर बी बार डॉट डी एल बार इज इक्वल टू म्यू टाइम्स आय इनसाइड. काय घेतो आहे? म्यू टाइम्स आय इनसाइड. बरं, इथं चार्जच्या जागी काय आहे? आय आहे, आणि एप्सिलॉन 1/एप्सिलॉनच्या जागी म्यू नॉटनं मल्टिप्लाय केलं आपण. ओके, तर हा एक सिमिलर थेरम आहे. काय आहे? सिमिलर थेरम. दॅट इज द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड अ लूप. काय? मॅग्नेटिक फील्ड इनसाइड अ लूप इज म्यू टाइम्स द इनसाइड करंट, इज म्यू टाइम्स द इनसाइड करंट. फॉर एक्झाम्पल, सपोज हे एक लूप आहे. ओके, ह्याला आपण एम्पेरियन लूप म्हणता. इथं काय म्हणत होतो? गॉशियन लूप म्हणतो. ह्याच्यात काय म्हणत होतो? गॉशियन लूप म्हणतो. ह्याच्यात आपण एम्पेरियन लूप म्हणतो. सपोज एक करंट, आता असा करंट आपला, एक वायर अशी आहे, दोन वायर आहेत अशा, ओके, एकातनं करंट आत जातो आहे, दोघातनं करंट आत जातो आहे, आणि एक इथं वायर आहे, त्यातनं करंट काय येतो आहे? बाहेर येतो आहे. ओके, तर जर मला ह्या लूपमध्ये मॅग्नेटिक फील्ड काढायची असेल, ह्या लूपचे ह्या एलिमेंटला इथं मॅग्नेटिक फील्ड काढायची असेल, इथं मॅग्नेटिक फील्ड काढायची असेल, इथं ह्या पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड काढायची, तर मी काय करणार? इथं एक असं एम्पिरियन लूप बनवणार आणि हा एलिमेंट डी एल काढणार. काय करणार? एलिमेंट डी एल करणार. तर माझं मॅग्नेटिक फील्ड कशी करणार? बी बार डॉट डी एल बार इज इक्वल टू म्यू टाइम्स आय इनसाइड. बरं, आय इनसाइड काय आहेत? दोन आहेत, म्हणजे इथं करंट आय जातो आहे, इथं करंट आय जातो आहे, आणि इथं पण करंट आय जातो आहे. तर आय इनसाइड माझा काय येणार? 2 आय येणार. किती येणार? 2 आय. समजलं? आय इनसाइड किती येणार? 2 आय येणार, म्यू नॉट टाइम्स. ओके, बरं, बी बार डॉट डी एल बार मी असं लिहू शकतो, बी डी एल कॉस थिटा. कसं लिहू शकतो? बी डी एल कॉस थिटा, कारण डॉट प्रोडक्ट आहे, बरोबर. तर डॉट प्रोडक्टला बी डी एल कॉस थिटा. तर एवढं लक्षात ठेवायचं इथं की बी बार आणि डी एल बार, काय? बी बार आणि डी एल बार हे पॅरलल और एंटी पॅरलल असले पाहिजे. ओके, और बी बार अँड डी एल बार शुड बी परपेंडिक्युलर. तेव्हाच आपण हा लॉ यूज करू शकतो, सक्सेसफुली यूज करू शकतो. बाकीच्या केसेसमध्ये पण यूज करू शकतो. खरं खूप इझी होतं. काय होतं? खूप इझी होतं हा लॉ यूज करा. जर परपेंडिक्युलर असला तर थिटा किती असणार? 90 डिग्री. आणि जर पॅरलल असणार तर काय असणार?
एक तर 0 डिग्री और पाय डिग्री. ओके, जर 0 डिग्री टाकला तर फक्त काय येतं, इंटिग्रेशन काय येणार, 0 डिग्री टाकलं की बी डी एल येतं. इंटिग्रेशन, क्लोज इंटिग्रेशन असतं हे. क्लोज ह्याचं क्लोज म्हणजे काय, इथून स्टार्ट केलं परत त्या पॉईंटला सेम आलं, ह्याला आपण क्लोज इंटिग्रेशन म्हणतो. ओके, तर आपण डायरेक्ट हे घेऊ शकतो. और जर पाय डिग्री असलं, ओके, तर काय येणार, मायनस बी डी एल येणार. ओके, और जर 90 असलं तर काय येणार, डायरेक्ट 0, इंटिग्रेशन 0च येतं. ओके, कारण हे कॉस 90 इज इक्वल टू 0 होऊन जातं, तर हे टोटल आपल्याला काय भेटतं, 0च भेटतं. समजलं. मग हे सोपं होऊन जातं सॉल्व करायला. तर कधी पण लक्षात ठेवायचं की असा हे जे एम्पिरियन लूप असं क्रिएट करायचं. इथं बघा, इथं जे असणार हे आपलं डी एल. जर आपण ह्याचं डायरेक्शन हे घेतलं तर माझी बीची पण डायरेक्शन हीच असणार आहे ह्या केसमध्ये. ओके, जर तुम्ही बघितला करंट कसं येतो आहे, बाहेर येतो आहे. ओके, आउटसाईड येतो आहे ना, असा करंट येतो आहे बघा. मग मी असा आपला लूप लावणार आणि ह्या पॉईंटला, कुठल्या, ह्या इथल्या ह्या पॉईंटला माझा करंट डायरेक्शन कसं असणार, असं असणार. आणि डी एलचं डायरेक्शन पण तेच असणार. डी एल डायरेक्शन माझं, सॉरी, आणि माझं बीचं डायरेक्शन सेम असणार. तुम्ही जर इथं बघितलं तिथं पण डी एल डायरेक्शन आणि बीचं डायरेक्शन सेम असणार माझं. ओके, सो कधी पण घेताना जनरली ह्या 3 केसेसमध्येच आपला एम्पिरियन लूप क्रिएट करायला बघायचं. ओके, बरं, काय करायचं आहे, नुसतं आपल्याला बी तर कॉन्स्टंटच राहणार ह्या जेवढं पण करंट आहे, आणि डी एल आपल्याला काढायचं की किती आपल्याला टोटल येतं. ह्या केसमध्ये किती आलं असतं, पाय आर किती आलं असतं. जर ह्याचा रेडियस आर असलं तर आपलं हे टोटल लेंथ किती असते, डी एल इंटिग्रेशन आपल्याला काय आलं असतं, बी कॉन्स्टंट बी बाहेर काढला असता आणि डी एल. ओके, तर बी इंटू सर्कम्फ्रन्स किती असतं आपलं, 2 पाय आर. ह्याचं एक आन्सर आलं असतं आपल्याला, ह्याचं एक आन्सर आलं असतं, इज इक्वल टू म्यू नॉट टाईम्स आय. बरोबर. तर बी इज इक्वल टू काय येतं बघा, म्यू नॉट आय अपॉन 2 पाय आर. काय येतं, म्यू नॉट आय अपॉन 2 पाय आर. समजलं, काय प्रॉब्लेम ह्याच्यात, एवढंच. हे असं असतं. बरं, इथं मी आता 2 करंट घेतल्यात, मी एकच करंट घेतो. ओके, नाही तर म्हणणार सर तुम्ही इथं 2 येणार. हां, 2 येतं, फक्त तुम्हाला एक एक्सप्लेनेशनसाठी मी सांगतो आहे. ओके, आपण एखाद एक्झाम्पल तुम्हाला आता सॉल्व करून दाखवलं, तुम्हाला एक्झॅक्टली कळ, एवढं लक्षात ठेवा. ओके, बरं, पुढे जाऊया आपण. ओके, आता आपण काय बघणार आहे बघा, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इन्फायनाईट स्ट्रेट करंट कॅरिंग वायर. काय, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इनफायनाईट स्ट्रेट करंट कॅरिंग वायर. बरं, हे बायोसायवर्ट्स लॉन आपण काढलेलं आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर बघा, मी तुम्हाला एक फॉर्म्युला दिलता साईनचा. आपण असं काहीतरी केलं तर इन्फायनाईट स्ट्रेट वायर होती एक डिस्टन्स एवर. जर इन्फायनाईट असली तर हे अँगल 90 डिग्री बनणार, हे अँगल 90 डिग्री बनणार. हा केलं तर ना, तेच काढायचं आहे आपल्याला. सपोज मला ॲट अ पोझिशन आर फ्रॉम, आणि इथं करंट वरच्या डायरेक्शनला फ्लो होतो आहे, ह्या काढायचं. तर माझा एम्पिरियन लूप कसा बनणार, असा एक सर्क्युलर फॉर्म बनणार. काय बनणार, असा एक सर्क्युलर फॉर्म. म्हणजे ह्याच्यामध्ये करंट किती जातो आहे, आय जातो आहे. तर माझं सिम्पल बी बार डॉट डी एल बार इज इक्वल टू म्यू टाईम्स आय इनसाईड येणार. बरोबर. तर हे काय येणार बघा, आता बघा, मी डी एल एलिमेंटचं हे डायरेक्शन ह्या साईडला असणार माझं डी एलचं. ओके, हे माझं डी एल असणार आहे. ओके, तर ह्याचं डायरेक्शन कसं असणार, ह्या डायरेक्शन. आणि बीचं डायरेक्शन बघा, आत्ता हे माझा थंब आहे. ओके, आणि आत्ता हे असं असणार आहे, हे करंट कॅरिंग वायर, आणि माझा थंब असा, म्हणजे हे करंट आणि बीचं डायरेक्शन. ओके, तर हे दोन्ही पॅरलल असणार. आता हे 3D मोडमध्ये तुम्हाला दाखवता येणार नाही ॲक्च्युली, चला ते पण दाखवतो. हे ॲक्च्युली एम्पिरियन लूप आहे आणि माझा करंट असा येतो आहे. ओके, काय करंट असा येतो, नीट बघा. तर माझा डी एल एलिमेंट कुठं आहे, इथं असं डी एल एलिमेंट आहे. ओके, हे असं डी एल एलिमेंट जातं आहे माझं. बरोबर.
म्हणजे हे डायरेक्शन आहे डी एलचं. डी एल एलिमेंट ॲक्च्युली इथंपर्यंत नाही, डायरेक्शन आहे. काय आहे डायरेक्शन. माझा करंट असा येतो आहे. ओके, तर जर मी थंब घेतला, ओके, थंब डायरेक्शन काय होतं, करंट शो. आणि माझा बघा, जर माझे तुम्ही फिंगर्स बघितला तर कुठं डायरेक्शन करतं आहे, सेम डायरेक्शनला, डी एलच्या सेम डायरेक्शनला पॉईंट आउट करतात. म्हणजे ते माझं बीचं डायरेक्शन झालं. काय झालं, बीचं डायरेक्शन. समजलं. तर ह्यांच्यामध्ये अँगल किती असणार आहे, बी डी एल कॉस झिरो. कॉस झिरो म्हणजे 1. काय येतात, कॉस झिरो म्हणजे 1. काय येतं, म्यू टाईम्स आय इनसाईड. तर बी डी एल काय येतं, बी इंटिग्रेशन डी एल इज इक्वल टू म्यू टाईम आय इनसाईड. ओके, तर बी, ओके, डी एल काय येणार, 2 पाय आर म्यू नॉट आय इनसाईड. तर बी इज इक्वल टू काय येतं, आय इनसाईड अपॉन 2 पाय आर. ओके, काय येतं, म्यू नॉट आय इनसाईड अपॉन 2 पाय आर. समजलं. काही प्रॉब्लेम ह्याच्यात. सेम आन्सर आलं तर आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये, तुम्ही जर बघितला तर परत जाऊन. ओके, सो हे एक बेसिक एक्झाम्पल आहे. ओके, बाकीचे एक्झाम्पल्स तुम्ही बघून घ्या, मी कॉन्सेप्ट समजवतो आहे तुम्हाला. ओके, बरं, आता आपण बघणार आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू infinitely long cylindrical wire carrying current. Okay, cylindrical wire carrying current on its surface. Okay, infinitely long cylindrical wire ऑन इट्स सरफेस. ओके, बरं, सिलेंड्रिकल वायर म्हणजे असा पेन टाईप असणार, म्हणजे अशी सिलेंड्रिकल वायर असणार. ओके, बरं, ह्याच्यामध्ये आपल्याला 3 जागी मॅग्नेटिक फील्ड बघायची आहे. ओके, एक तर सपोज हे त्याचं ॲक्सिस आहे. काय आहे ॲक्सिस म्हणजे, तर इथून एक डिस्टन्स स्मॉल आर. ओके, इथून एक डिस्टन्स आर, ह्याला आपण R1 घेऊ, ह्याला आपण R2 घेऊ. ओके, हा पॉईंट पी, हा पॉईंट क्यू. समजलं. आणि एक ऑन, ओके, त्याला आपण कॅपिटल आर देऊ. ऑन द सरफेस, काय ऑन द सरफेस अशी ठेवली आहे मी वायर. ओके, तर हे आपलं सिलेंडर झालं. काय झालं, सिलेंडर झालं. समजलं. बरं, ह्याचा आपण टॉप व्ह्यू बघूया. म्हणजे असा इथला जो व्ह्यू असतो, हा इथला जो व्ह्यू असणार, हा टॉप व्ह्यू झाला. बरोबर, ह्या वायरचा टॉप व्ह्यू झाला. बरोबर, तर टॉप व्ह्यू कसा असणार, फॉर इनसाईड. आपण काय घेतो आहे, पहिला इनसाईड घेतो आहे. टॉप व्ह्यू बघितला आपण, काय बघितला, टॉप व्ह्यू. तर टॉपमध्ये काय असणार, सिलेंड्रिकल. मी मॅग्निफाय केलं की असं दिसणार आपल्याला. बरोबर, एक सर्क्युलरमध्ये. बरं, इथनं करंट कसा फ्लो होतो आहे, वरती फ्लो होतो आहे. काय होतो आहे, वरती फ्लो होतो आहे. बरोबर, मग मी टॉप व्ह्यू घेतो आहे का बॉटम व्ह्यू घेतो आहे, टॉप व्ह्यू घेतो आहे ना. मग वरतून असा करंट बाहेर निघणार आहे. बरोबर, काय निघणार आहे, बाहेर. म्हणजे ह्या प्रत्येक पॉईंटला बाहेर निघणार. बरोबर, ह्या इथं प्रत्येक पॉईंटला करंट काय होणार आहे, आपला बाहेर निघणार आहे. बरोबर, समजतं आहे ना. ओके, बरं, हे झालं आपल्या करंट आपल्याला भेटतो आहे, म्हणजे करंट फ्लो होतो आहे. आणि हा टोटल करंट आय आहे. हा सगळा टोटल करंट किती आहे, आय आहे. टोटल सगळा करंट किती आहे. आपल्याला काय करायचं आहे, पहिला इनसाईड काढायचं आहे. काय करायचं आहे, इनसाईड म्हणजे ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत. ओके, तर आपण काय करणार, एक एम्पिरियन लूप क्रिएट करणार. इथं एम्पिरियन लूप, हे जे रेड सर्कल आहे, आय गेस तुम्हाला कलर दिसत असेल. हा जो रेड सर्कल आहे तो काय झाला, आपला एम्पिरियन लूप. काय झाला, एम्पिरियन लूप. बरं, जर आपण इथं बघितलं, ओके, ह्या पॉईंटपासून, तर तुम्हाला दिसेल की ह्याच्यामध्ये आपलं हे एक कंडक्टर आहे. काय आहे, कंडक्टर आहे. ओके, आपण इथं लिहिलं आहे इन्फायनाइटली लॉंग वायर कॅरिंग करंट. ओके, बरं, कॅरिंग करंट कशात जातो, एखाद्या कंडक्टरमध्येच जातो. कशामध्ये जातो, एखाद्या कंडक्टरमध्येच जातो. बरं, कंडक्टरमध्ये करंट कधी पण इनसाईड फ्लो होत नसतो. आपण ह्याच्यामध्ये घेतलं आहे की इनसाईड फ्लो होत नाही, फक्त ऑन दी सरफेस फ्लो होतो आहे. काय होतं आहे, ऑन दी सरफेस फ्लो होतो. ओके, तर मग ह्या एम्पिरियन लूपमध्ये करंटच नाही. काय आहे, करंटच नाही आहे. काय आहे, करंटच नाही. बरं, करंट नाही आहे म्हणजे इथं आपलं आय इनसाईड काय येणार, झिरो येणार. काय येणार, झिरो येणार. म्हणजे काय ना, बी बार डॉट डी एल बार इज इक्वल टू झिरो.
ओके, म्हणजे बी व्हॅल्यू किती येणार 0, मॅग्नेटिक फील्ड किती येणार 0 येणार, किती येणार 0 येणार. ओके, आता बघूया आपण आउटसाईड. बरं, आउटसाईड वेअर आर इज ग्रेटर दॅन आर, ह्याला आपण काय म्हणतो, आर इज ग्रेटर दॅन आर, म्हणजे आपला जो ही आर व्हॅल्यू आहे ही काय ग्रेटर दॅन आर आहे, ही कंडिशन काय झाली, आर इज लेस दॅन आर, म्हणजे आर काय आपलं रेडियस ऑफ वायर. बरं, ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण परत टॉप व्ह्यू बघतोय, प्रत्येक जाग्यावरून आपला करंट बाहेर येतो. हा टोटल करंट किती आहे, आर काय आय आहे, काय आहे आय आहे, ही व्हॅल्यू आर आहे. आणि आपल्याला एका पॉईंट, ह्या पॉईंट क्यू घेतला, हां आपण क्यू घेतला आहे नव्हते, क्यू घेऊ आपण. ह्या पॉईंटला आपल्याला काय करायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड काढायचे, काय काढायचं आहे मॅग्नेटिक फील्ड. सो आपण इथे एक एम्पिरियन लूप बनवूया, काय बनवूया एम्पिरियन लूप. ओके, आणि हे जे डिस्टन्स आहे हे किती आहे, आर धरलं आपण, तिथं R2 लिहिलं आहे आपण, परत आरच धरूया, काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. बरं तुम्हाला एक सांगतो, मेजॉरिटी केसेसमध्ये आपलं लेंथ DL 99% केसेसमध्ये एलिमेंट DL आणि B, DL बार आणि B बार हे काय असतात, पॅरलल असतात. काय असतात, मेजॉरिटी केसेसमध्ये पॅरलल ऑर परपेंडिक्युलर असतात. ओके, मेजॉरिटी केसेसमध्ये पॅरलल ऑर परपेंडिक्युलर असतात. हे दोन केसेस सोडून नसतातच, जनरली नसतातच. ओके, तर हे दोन केसेस आता बघा तुम्ही, कारण तुमच्या बोर्ड एक्झामला हे दोन केसेस आहेत. परत आपली वायर कशी आहे, अशी आहे. ओके, परत मी एक DL एलिमेंट असा घेतला, माझी मॅग्नेटिक फील्ड पण अशीच असणार आहे, बरोबर. तर हे काय थीटा इज इक्वल टू काय माझा 0 डिग्री सेल्सिअस. तर काय येतं, क्लोज इंटिग्रल, ह्याला कसं म्हणायचं, क्लोज इंटिग्रल बी बार डॉट DL बार इज इक्वल टू म्यू टाइम्स आय इनसाइड. ओके, तर हे काय येतं, बी DL इज इक्वल टू म्यू टाइम्स आय इनसाइड, बरोबर. क्लोज इंटिग्रल, तर बी बाहेर काढला मी, इंटिग्रेशन ऑफ DL इज इक्वल टू म्यू टाइम्स आय इनसाइड, बरोबर. इथं बाजूला लिहितो मी. तर हे काय येतं, बी DLचं काय येणार 2πr, किती येणार 2πr, आणि इथं म्यू नॉट आय, तर बी किती येतं, म्यू नॉट आय अपॉन 2πr. हे आपलं काय झालं, इनसाईड व्हॅल्यू झाली, काय झालं, सॉरी आउटसाईड. इनसाईडची काय होती 0. जर आपण ग्राफ बनवला, काय बनवला, ग्राफ बनवला, ही व्हॅल्यू R1 आणि इकडं व्हॅल्यू R2 जर घेतली, ओके, सॉरी ही व्हॅल्यू R, तर ग्राफ जर बनवला बी इनसाईड, इथून ते इथंपर्यंत आपण जर एम्पिरियन लूप बनवत गेलो, तर माझी इथून ते इथंपर्यंत मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे, 0 असणार आहे. काय असणार आहे, 0 असणार आहे. सो आरपर्यंत माझी मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे, 0 असणार आहे. किती असणार आहे, 0 असणार आहे. आरच्या नंतर माझी मॅग्नेटिक फील्ड मला एवढी भेटते, आरच्या नंतर मॅग्नेटिक फील्ड मला एवढी भेटते. आणि जर तुम्ही इक्वेशनमध्ये नीट बघितला तर बी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर, म्हणजे जसा माझा आर वाढत जातो तशी माझी मॅग्नेटिक फील्ड कमी होत जाणार, बरोबर. मग ती कशी कमी होते, अशी कमी होत जाते, बरोबर. तर इथंपर्यंत काय 0 आहे, आणि इथून डायरेक्ट मॅग्नेटिक फील्ड कमी होते. आणि मॅक्झिमम कधी आहे, ॲट आर इज इक्वल टू कॅपिटल आर, रेडियस ऑफ दी वायर. आणि ती मॅक्झिमम फील्ड किती असणार आहे आपली, म्यू नॉट आय अपॉन 2πr एवढी असणार आहे, समजलं. तर हा त्याचा एक काय झाला, ग्राफ झाला, समजलं. बरं, आता आपण सोलोनॉइड बघणार आहे. काय बघणार आहे, सोलोनॉइड. बरं, ह्याचं मी मॅथमॅटिकल इक्वेशनच हे करतो, बाकीचं तुम्ही वाचून घ्या, काय लॉज असतात, काय हे नाही, काय हे जे कंडिशन्स त्यांनी बरेच काय आहेत. मी तुम्हाला ह्याचं मॅग्नेटिक फील्ड कशी काढली ते युजिंग एम्पियर्स लॉ, हेच आपल्या सिलेबसमध्ये 12वीच्या, आपण फक्त 12वीचा सिलेबस करतो तर तेवढंच सांगतो. बाकीचे एक्स्ट्रा गोष्टी आहेत ते थोडं वाचून घ्या, ह्याच्या रिलेटेड बेसिक तुम्हाला एकदा कन्सेप्ट समजले की बाकीचं तुम्ही हे करू शकता. बस सोलोनाइट काय असतं सांगतो. आपण अशा n नंबर ऑफ रिंग्स जर एकत्र असं हे केल्या, कॉईल अप केल्या, ओके, तर हे काय असतं, सोलोनाइड असतं. काय असतं, सोलोनाइड. ह्याला आपण काय म्हणतो, सोलोनाइड म्हणतो. ओके, बरं, ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलोनाइड आपल्याला प्रेझेंट असते. काय असते, ह्याच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट असते. ओके, बट आउटसाईडमध्ये इथं किंवा इथं
इथं काय असते, 0 असते. काय असते, 0 असते. इथं पण 0. 0 म्हणण्यापेक्षा मी म्हणेन खूप कमी असते. काय असतं, खूप कमी असते. म्हणजे आज जर 100 टेस्ला असणार तर बाहेर 0.01 टेस्ला असणार. एवढीच मॅग्नेटिक फील्ड असते. म्हणून आपण ह्याला निग्लेक्ट करतो. काय करतो, निग्लेक्ट करतो. खूप कमी असते. ओके. बरं, हे जे सोलोनाईड असतं ह्याच्या युनिट लेंथ म्हणजे काय, 1 सेंटीमीटर, 1 मीटर, 1 म्हणजे काय, 1 छोटा, सगळ्यात छोटा युनिट म्हणजे 1 युनिट लेंथमध्ये आपण कन्सिडर करतो एन टर्न्स आहेत. किती आहेत, एन टर्न्स आहेत. म्हणजे एका युनिट लेंथमध्ये एन टर्न्स आहेत, हे आपण कन्सिडर करतो आहे. ओके. बरं, ह्याचे जे रेडियस असतं ना, ओके, हे रेडियस ह्याच्या लेंथचा जर रिलेशन घेतला तर रेडियस इज फार लेस दॅन एल. ओके, असं आपण कन्सिडर करतो. काय, रेडियस इज फार लेस दॅन एल. ह्या ज्या कंडिशन जेव्हा सॅटिस्फाय होतात, काय होतात, सॅटिस्फाय होतात, त्याला आपण आयडल सोलोनाईड म्हणतो. काय म्हणतो, आयडल सोलोनाईड. मी तुम्हाला आयडल शब्दाचा अर्थ सांगितला आहे. म्हणजे काय, आपल्याला हवं असणारं बेस्ट. ओके. तर हे काही अजम्पशन्स आहेत. काय आहेत, अजम्पशन्स आहेत. ह्याची जी रेडियस असते ती काय असते, फार लेस दॅन एल. ओके. बरं, आपण हे स्टार्ट करूया. सपोज मी ह्याला काय केलं, असं कट केलं. काय केलं, कट केलं. असं सपोज हे सोलोनाईड आहे. ओके. आणि मला असं कट केलं. काय केलं, असं कट केलं. तर कट केल्यावर कसं भेटेल बघा मला, असं वरच्या बाजूला आणि एक अशी खालच्या बाजूला. इथनं असं करंट बाहेर पडतो आहे. काय पडतो आहे, बाहेर पडतो आहे आणि इथनं आत जातो आहे. ओके. सर्कल आपला असा असणार ना, इथून बाहेर पडतो आहे आणि इथनं आत जातो आहे. कट केल्यावर मला असं पडणार, परत इथनं एक बाहेर पडतो, इथनं एक आत जातो आहे, असं दिसणार ना मला. बरोबर, मी ह्याला कट केलं तर इथनं काय, प्रत्येक एका टर्नला करंट काय होणार, इकडनं बाहेर पडणार, इकडनं आत जाणार, असा वरतून खालती जाणार, परत अशा पेपरच्या मागनं खालनं परत बाहेर येणार. बरं, इथनं बाहेर पडतो आहे, इथनं आत जातो आहे, इथनं बाहेर पडतो आहे, इथनं आत जातो आहे, इथनं बाहेर पडतो आहे, इथनं आत जातो आहे. ओके. बरं, ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड असणार. मी तुम्हाला काय सांगितलं तर सोलोनॉइडच्या आतच मॅग्नेटिक फील्ड असते. काय असतं, सोलोनॉइडच्या आतच मॅग्नेटिक फील्ड असते, बाहेर नसते. बरं, आता ह्याचं एम्पिरियन लॉ आपल्याला काय करायचं, सोलोनॉइड सॉल्व करायचा आहे युजिंग एम्पियर्स लॉ. दुसरा पण आहे, खरं तो तुमच्या सिलेबसमध्ये नाही आणि खूप मोठा आहे, म्हणून मी आता डिस्कस करत नाही. आपल्याला हे व्हिडिओज त्यांनी शॉर्ट आणि क्रिस्प ठेवायचे आहेत. ओके. म्हणून मी एम्पिरियन लूप घेताना काय करणार, एक छोटंसं एम्पिरियन लूप घेणार. ओके. काय घेणार, एक छोटंसं एम्पिरियन लूप घेणार. तर याचं नाव देतो मी ABCD. ही लेंथ किती आहे, एल आहे. ही पण लेंथ किती, एल. मी स्क्वेअर घेतो आहे. काय घेतो आहे, स्क्वेअर घेतो आहे. समजलं. बरं, माझ्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय ही पण तुम्हाला सांगून देतो. ही माझ्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे. ओके. काही प्रॉब्लेम ह्याच्यात. ओके. नाव आपण स्टार्ट करूया. ओके. एम्पियर्स लॉ काय सांगतो, क्लोज इंटिग्रल बी बार डॉट डी एल बार इज इक्वल टू म्यू टाइम्स आय इनसाइड. बरोबर, हे सांगतो आपल्याला. मग आपण पहिला हा पार्ट काढूया, मग हा पार्ट काढूया. ओके. आणि दोघांना इक्वेट करायचं. ओके. बरं, आता मागच्या केसमध्ये कसं होतं, क्लोज इंटिग्रल घ्या गेलं तर आपला सर्कल होता, आपण डायरेक्ट काढू शकत होतो. ह्या केसमध्ये काय प्रॉब्लेम होतं, इथून ते इथं पण इंटिग्रेशन घ्यायला लागणार, कारण प्रत्येक जागी वेगवेगळी मॅग्नेटिक फील्ड आहे. मागच्या केसमध्ये काय होतं, सर्क्युलर ह्याच्यामध्ये काय होतं, इथं पण तेवढीच मॅग्नेटिक फील्ड होती ह्या पॉईंटला पण मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड सेम होतं. म्हणजे त्याचं सपोज इथं 10 टेस्ला असली तर इथं पण 10 टेस्ला असणार. इथं काय होतं बघा, हे अर्धा पार्ट आहे आत, अर्धा पार्ट बाहेर आहे. ओके. बाहेर मॅग्नेटिक फील्ड 0 असणार आणि त्याच्यानंतर हा परपेंडिक्युलर आहे, हा पॅरलल आहे. तर प्रत्येक जागी वेगवेगळी मॅग्नेटिक फील्ड आहे. मग ह्याचं जे इंटिग्रेशन आहे ह्याला आपण काय करणार आहे, पार्ट बाय पार्ट सॉल्व करणार आहे. मग मी ह्याला असं लिहू शकतो ना, बी बार डॉट डी एल बार कुठून ते कुठंपर्यंत, ए टू बी. फर्स्ट काय, ए टू बी प्लस बी टू सी बी बार डॉट डी एल बार. ओके. प्लस काय येणार, सी टू डी. ओके. काय येणार, सी टू डी बी बार डॉट डी एल बार प्लस इंटिग्रेशन डी टू ए बी बार डॉट
डी एल बार बरोबर इज इक्वल टू म्यू टाईम्स आय इनसाईड बरोबर. काय प्रॉब्लेम ह्याच्यात आपण काय केलं पार्ट बाय पार्ट म्हणजे ए टू बी इन लिमिट ए टू बी त्याच्यानंतर बी टू सी मग बी टू सी आलो मग सी टू डी म्हणजे सी टू डी गेलो मग डी टू ए मग काय येतं डी टू ए गेलो. बघा इथं काय क्लोज म्हणजे इथून स्टार्ट केलं परत इथं चालू आहे म्हणून याला आपण क्लोज इंटिग्रेशन म्हणत असतो. काय म्हणत असतो क्लोज इंटिग्रेशन समजलं. बरं जर तुम्ही हा पार्ट बघितला हा काय बाहेर आहे. मी काय तुम्हाला सांगितलं मॅग्नेटिक फील्ड आउटसाईड द सोलोनॉइड इज झिरो म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्डच झिरो असणार म्हणजे बीची व्हॅल्यू झिरो असणार आहे. मग ह्या टोटल इंटिग्रेशनची व्हॅल्यू किती येणार झिरो येणार. ह्या टोटल इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय येणार झिरो येणार बरोबर. बरं जर तुम्ही ए डी आणि बी सी बघितला बघा इथं बघा ए डी असं आहे आणि आपलं मॅग्नेटिक फील्ड कशी आहे बघा ह्या डायरेक्शनला आहे बरोबर. कशी आहे ह्या डायरेक्शनला. इथं लेंथ एलिमेंट आपण जर लेंथ एलिमेंट घेतला और एल घेतला त्याची डायरेक्शन वरती होते आणि बीची डायरेक्शन ही म्हणजे हे काय आहेत परपेंडिक्युलर आहेत. काय आहेत परपेंडिक्युलर म्हणजे काय करणार 90 डिग्री क्रिएट करणार. बट 90 डिग्री क्रिएट केल्यावर बी टू सी हा काय असणार आपला आपलं काय येतं इथं लिहितो मी क्लोज इंटिग्रल बी डी एल कॉस ऑफ 90 डिग्री काय येतं बी डी एल कॉस ऑफ 90 डिग्री. बरं कॉस 90 डिग्री काय असतं आपलं झिरो असतं. काय असतं झिरो असतं बरोबर. मग हे टोटल इंटिग्रेशन काय होणार झिरो होणार. हे टोटल काय होणार झिरो होणार. तसंच आपलं ए टू डी हे पण काय होणार झिरो असणार सेम कंडिशन. ओके मग फक्त राहतं काय आपलं इंटिग्रेशन सी टू डी बी बार डॉट डी एल बार इज इक्वल टू म्यू नॉट आय इनसाईड. काय येतं एवढंच राहतं. समजलं काही प्रॉब्लेम. बरं इथं जर बघितला बी बारची डायरेक्शन हीच आहे आणि डी एल बारची डायरेक्शन हीच आहे तर मी इथं असं लिहू शकतो डायरेक्ट मग इंटिग्रेशन बी डी एल इज इक्वल टू म्यू नॉट आय इनसाईड. काय येतं म्यू नॉट आय इनसाईड. समजलं समजलं. कारण कॉस थीटा काय येतो झिरो येतो कॉस थीटा काय येतो झिरो मग कॉस थीटा काय येतो 1 तर फक्त काय राहतं बी डी एल कॉस थीटा बरोबर. काही प्रॉब्लेम. बरं बी काढला बाहेर मी इथं काय येतं डी एल इज इक्वल टू म्यू नॉट आय इनसाईड बरोबर. इथं बाजूला लिहितो आता तर इथं काय येणार बघा इंटिग्रेशन. ओके हे आपलं काय येतं क्लोज इंटिग्रेशन बी. ओके बरं सॉरी बी डी एलची व्हॅल्यू किती येईल ही लेंथ येणार बरोबर. डी एलची व्हॅल्यू किती येईल इथून ते इथंपर्यंत आहे ना इंटिग्रेशन म्हणजे ही लेंथ टोटल लेंथ काय येतं टोटल लेंथ एल. काय येतं टोटल लेंथ एल इज इक्वल टू म्यू नॉट आय इनसाईड. काय येतं म्यू नॉट आय इनसाईड. समजलं काही प्रॉब्लेम ह्याच्यात इज इक्वल टू बी एल इज इक्वल टू म्यू नॉट आय इनसाईड. बरं आता आपल्याला आय इनसाईड काढायचं नेमका आय इनसाईड किती आहे कारण आपण एवढंच एम्पिरियन लूप घेतलेलं आहे. ओके बरं मी तुम्हाला एक सांगितलं होतं की हे काय 1 युनिटमध्ये म्हणजे युनिट लेंथमध्ये एन टर्न्स आहेत. किती आहेत युनिट लेंथमध्ये एका युनिट लेंथमध्ये एन टर्न्स आहेत. किती आहेत एन टर्न्स आहेत बरोबर. मग एल लेंथमध्ये किती असणार एन इंटू एल टर्न्स असणार बरोबर. बघा एका रुपयाला एन चॉकलेट भेटतात तर एल रुपीजला किती भेटणार एन इंटू एल चॉकलेट भेटणार. किती भेटणार एन इंटू एल चॉकलेट. ओके बरं एका टर्नमधून ओके एका टर्नमधून आय करंट फ्लो होतो आहे. किती करंट फ्लो होतो आहे आय करंट फ्लो होतो आहे. मग एन एल टर्न्समधून किती करंट फ्लो होणार आय एन एल एवढा करंट फ्लो होणार बरोबर. किती करंट फ्लो होणार आय एन एल करंट फ्लो होणार. मग आय इनसाईड माझं किती असणार आहे आय एन एल एवढं असणार आहे एवढा करंट असणार आहे आत. ओके तर मी हे इथून घेतो आहे आता इथून बी एल इज इक्वल टू म्यू नॉट त्याच्या जागी आयच्या जागी आय इनसाईड काय येईल आपलं आय एन एल काय येणार आय एन एल. तर आय एल एल कट होतं तर बी इज इक्वल टू म्यू नॉट आय एन. ओके काय येतं म्यू नॉट आय एन. ओके तर हे काय असतं आपलं
मॅग्नेटिक फील्ड इनसाइड अ सोलोनाईड. मॅग्नेटिक फील्ड इनसाइड अ सोलोनाईडचं इक्वेशन देतं. बरं, एन ह्याच्यात काय असतं, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. काय असतं, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. जर सपोज 100 टन्स असते तर बी काय असतं, 100 इंटू म्यू नॉट आय. 200 टन्स असते पर युनिट लेंथ तर 200 इंटू म्यू नॉट आय. तर हे आपण असं काढतो. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर ह्याचं एक दुसरा मॉडिफाईड व्हर्जन आहे, त्याला आपण टोराईड म्हणतो. काय म्हणतो, टोराईड. ते पण शिकून घेऊ, सिम्पल आहे. त्याचे फक्त प्रॉपर्टीज बघायचे आहेत, त्याचं काय एक्सप्लेनेशन मी सांगत नाही आहे तुम्हाला, फक्त तुम्हाला प्रॉपर्टीज सांगतो. एक्सप्लेनेशन तुम्ही बघून घ्या जरा, ओके, कारण बाकी काही विचारत नाही. टोराईड काय असतं, आपण जो हे सोलोनाईड होता, ह्याला मी असं काय केलं, गोल करून हे केलं, ओके, गोल केलं, त्याला आपण टोराईड म्हणतो. तर असं आपला एक टोराईड बनतो, ओके, असे टोराईड बनतो. मग मॅग्नेटिक फील्ड इनसाईड काय असणार आहे, परत 0 असणार आहे, कारण ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड इथं फिरते, फक्त आतच असते. जसं सोलोनाईडच्या बॉडीच्या आत असते तसं ह्याच्या पण आतच असते. मॅग्नेटिक फील्ड इनसाईडच असते, ओके. हे रेड काय डिनोट करतं, मॅग्नेटिक फील्ड डिनोट करतं. बरं, ह्या पॉईंटला इथं आतल्या साईडला मॅग्नेटिक फील्ड काय असणार, 0. बाहेरल्या साईडला 0, फक्त आतच मॅग्नेटिक फील्ड असते. काय असते, आतच मॅग्नेटिक फील्ड असते. एवढं लक्षात ठेवा, हे MCQजमध्येच विचारतात. बरं, ह्याचा फॉर्म्युला मॅग्नेटिक फील्डचा लर्न करून घ्यायचा. B इज इक्वल टू म्यू नॉट आय एन अपॉन 2πr, ओके. आय एन अपॉन 2πr. एन काय असतात, नंबर ऑफ रिंग्स. एन काय असतात, नंबर ऑफ रिंग्स. एन काय असतात, नंबर ऑफ रिंग्स. 2πr म्हणजे काय असतं, हे टोटल सर्क्युलर सर्कम्फ्रन्स. टोटल सर्क्युलर सर्कलचं काय असणार, सर्कम्फ्रन्स. आणि आर किती असतो, इथून ते इथं मिड पॉईंटपर्यंत जे रेडियस असतं ते असतं आर. मिड पॉईंटपर्यंत ते जे रेडियस असतं ते आर असतं. ह्याला आपण परत म्यू नॉट आय एन पण लिहू शकतो, वेर एन काय असतं, एन अपॉन 2πr. एन अपॉन 2πr, समजलं. तर हे काय असतं, आयडल टोरॉईडसाठी, आयडल टोरॉईड, समजलं. बरं, हे लेक्चर इथं संपूया. नेक्स्ट लेक्चर आपण बघूया, ओके.